प्रेरणा मिळते जगण्याची. मी का उठायचं सकाळी? तर मला काहीतरी काम आहे. माझी कुठेतरी वाट पाहत आहे. माझ्यावर कोणीतरी प्रेम करतं. मला त्याला काहीतरी द्यायचं आहे. त्याच्याकडून मला काहीतरी मिळणार आहे. हा जो जगण्यातला हेतू आहे, तो मिळतो. मंडळी नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला वाटतं का आपण सगळे नॉर्मल आहोत? होय. आपण सर्वसामान्य लोक आहोत. मात्र आपल्यात देखील एक असामान्य किंवा ॲबनॉर्मल ज्याला असं म्हटलं जातं, असं एक जग आहे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं. मात्र मित्रांनो, ते जग ॲबनॉर्मल नाही, ते जग स्पेशल आहे. होय. एक असं मुलांचं भावविश्व इथं पाहायला मिळतं, की जिथं मुलांना लौकिक अर्थाने, वेगळ्या अर्थाने त्यांना प्रगती साधता येत नाही. मात्र त्यांचं हे स्पेशल जग अशा स्पेशल गोष्टीतून फुलतं. त्यांना प्रगती साधण्याची संधी मिळते आणि मग तेव्हा ॲबनॉर्मल वाटणारी ही मुलं अबनॉर्मल आहेत असं होऊ शकतं. होय. ही किमया या स्पेशल एज्युकेशनमधनं होऊ शकते आणि त्याचेच प्रणेते असं ज्यांना आपण म्हणू शकतो, अशी पुण्यातील अबनॉर्मल होम या शाळेचे संस्थापक पंकज मिरवाकरे सर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. कारण हे जे जग आपण पडद्यावरती तारे जमी पर किंवा सितारे जमी पर अशा चित्रपटांमधून बघतो, प्रत्यक्षात ते जग कसं आहे, त्या मुलांच्या काय गरजा आहेत, पालक म्हणून आपण याकडे कसं पाहायला हवं, हे सगळं कसं स्वीकारायला हवं आणि समाज म्हणून काय करायला हवं, या सगळ्या गोष्टींची उलगड आज आपण पंकज सरांकडून करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत. मी आता प्रस्तावनेमध्ये हे जे सगळं सांगितलं त्याचा संदर्भ माझा असा होता की स्पेशल मुलं जे आहेत ज्यांना आपण पडद्यावर म्हणजे आमच्यासारखी जनता पडद्यावरती त्यांना तारे जमी पे किंवा आता नवीन आलेलं सितारे जमी पे अशा चित्रपटांमधून हे विश्व पाहण्याचा एक प्रयत्न असतो आमच्यासाठी. पण तुम्ही या क्षेत्रात गेली अनेक वर्षांपासून कार्यरत आहात. हे क्षेत्र पिक्चरमध्ये आम्ही पाहतो तसंच आहे का त्याहून वेगळं आहे, त्याहून काही त्यामध्ये काही वेगळी गोष्ट आहे? हा माझा सगळ्यात पहिला प्रश्न. तारे जमी पर आणि मग सितारे जमी पर असं आमिर खानने नुकतेच आणलेले जे सिनेमे आहेत, तर त्याची सगळी भट्टी जमून आली आहे. पण याच्या फार पूर्वी आधी एक सिनेमा कुआरा बाप नावाचा महबूबचा सिनेमा येऊन गेला आहे किंवा दोस्ती नावाची एक फिल्म येऊन गेली आहे. तर त्या काळाच्या ओघात पुसल्या गेल्या असतील. पण आता तो अवेअरनेस या सिनेमांमुळे निर्माण होतोय असं आपण नक्की बघूया, की हे एक महत्त्वाचं काम आमिर खानने केलं आहे का? तर हो. सामाजिक कामामध्ये त्याचं हे काम उल्लेखनीय आहे का? तर हो आहे. तर दिव्यांग असा शब्द वापरला जातो आणि दिव्यांग ज्याला एक दिव्य अंग आहे. म्हणजे एक मूल दृष्टीबाधित आहे, म्हणजे अंध मूल आहे, दृष्टीबाधित असेल आणि त्याला तो ऐकण्याचा एक वेगळा सेन्स असतो. म्हणजे माझ्या अनुभवातली एक गोष्ट आहे, की मी ट्रेनमधून प्रवास करत होतो आणि माझ्या शेजारी एक दृष्टीबाधित व्यक्ती बसली होती आणि त्याने मला सांगितलं, की "गंपूदादा आता डबे किती आहेत ते मोजायचे ट्रेनचे. शेजारून जाणाऱ्या ट्रेनचे डबे किती आहेत?" आणि मी आपला शिकलेलो, सवरलेलो, माझे सर्व ज्ञानेंद्रिय काम करत आहेत. मग 1, 2 इतक्या गतीने ती ट्रेन धावत होती, की मला ते पुरेसे मोजता नाही आले आणि मग आता काहीतरी सांगितलं पाहिजे म्हणून मी त्यात 18 डबे झाले. म्हटलं 22 डबे होते. आणि ते खरंच 22 डबे का होते याचं कारण असं आहे, की पुढच्या स्टेशनवरती ती ट्रेन थांबलेली होती. त्यावेळेस बरोबर ते 22 डबे आमची पण ट्रेन हळू होती आणि ती ट्रेन थांबलेली होती. त्याच्यामुळे ते मोजता आले. तर तो खडाखट, खडाखट असा जो आवाज येतो त्याच्यावरती त्याचं काउंटिंग होतं आणि माझं व्हिज्युअल परसेप्शनमधून होतं. मी फक्त डोळ्यांनी अनुभवत होतो आणि तो कानांनी अनुभवत होता आणि त्या मनःचक्षूंनी त्याला तो पास झाला, हा एक पास झाला, हा एक पास झाला, हा एक पास झाला. हे ध्वनीच्या आघातांवरती तू सांगत होता त्याच्यामुळे त्याचं काउंटिंग बरोबर होतं. त्याच्यामुळे त्यांच्याकडे दिव्यांग असतंच आणि म्हणून दिव्यांग असा शब्द. तर स्पेशली एबल्ड चिल्ड्रन असं आपण त्यांना म्हणतो. बऱ्याचदा स्पेशल चिल्ड्रन्स असं पण म्हणतो आपण किंवा पूर्वी ॲबनॉर्मल असा शब्द वापरला जायचा. अबनॉर्मल असा शब्द खरं तर वापरला पाहिजे, की आत्ता नॉर्मल आहे असा विचार केला गेला पाहिजे. दिव्यांग मुलांच्या क्षेत्रामध्ये काय काय पालकांनी करायला पाहिजे, शिक्षकांनी करायला पाहिजे. आमिर खान सारखा एक माणूस तरी असला पाहिजे आपल्या शाळेमध्ये ज्याला ती जाणीव आहे. तर आमिर खान एक हिरो असला तरी एक जाणीव त्या फिल्मच्या स्टोरीमध्ये लिहिली गेली आहे, कथासूत्रामध्ये. आणि ते पात्र तो रन करतोय किंवा
निभावतोय. तर तसा शिक्षक किंवा तशी व्यक्ती आपल्या शाळेच्या प्रिमायसेसमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या आजूबाजूला असली, तर ते दिव्यांग मुलांसाठी जास्त संयुक्तिक आणि फायदेशीर ठरणार आहे. बरोबर. आता सरांनी जो उल्लेख केला, एक शब्द त्यांनी वापरला, ॲबनॉर्मल नव्हे, अबनॉर्मल आणि पंकज सरांची स्वतःची त्याच नावाने अबनॉर्मल या नावाने शाळा देखील आहे आणि या क्षेत्रात ते वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तिन्ही घटकांना एकत्र करून ते एक प्रकारची चळवळ देखील चालवत आहेत. त्याविषयी देखील त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी सर या क्षेत्रात काम करावं असं तुम्हाला का वाटलं? मी समुपदेशक म्हणून काम करत होतो. माझं शिक्षण क्लिनिकल सायकॉलॉजी झालं आहे. मी क्लिनिकल सायकॉलॉजी पण आहे, ललित कला केंद्राचा एम.ए. ड्रामॅटिक्स पण आहे आणि अ, दिव्यांग मुलांसाठी म्हणजे स्पेशल मुलांसाठी बी-एड असतं एक वेगळं, त्याला स्पेशल बी-एड असं म्हटलं जातं. तर ते स्पेशल बी-एड पण माझं झालं आहे. तर स्पेशल एज्युकेटर असं ती डिग्री तुम्हाला स्पेशल एज्युकेटर म्हणून काम करता येतं. आणि जर तुम्हाला काम करायचं असेल या क्षेत्रामध्ये, तर तुम्ही स्पेशल एज्युकेटर असला पाहिजे. तुम्हाला सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करायचं असेल, तर आर-सी-आयची मान्यता तुम्हाला असली पाहिजे, रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाची. तर सुरुवात अशी झाली, की ज्यावेळेस मी समुपदेशक म्हणून शाळांसोबत काम करतो, स्कूल स्कूल काउन्सिलर म्हणून, त्यावेळेस माझ्याकडे जी मुलं सेशनसाठी यायची, रेमेडियल सेशनसाठी, त्यावेळेस त्या पालकांचं म्हणणं असायचं, की माझ्या मुलाचा काहीतरी प्रश्न आहे. मग ते ADHD असेल, ऑटिस्टिक असेल, लर्निंग डिसॅबिलिटीचं असेल आणि जे काही विविध डिसॅबिलिटीज आहेत किंवा डिसऑर्डर्स आहेत, त्यापैकी काहीतरी असेल. तर कसा विचार केला गेला पाहिजे या मुलांसाठी आणि काही मुलं नॉर्मल शाळांमध्ये जायची आणि काही मुलं त्या काळात प्रस्थापित असणाऱ्या शाळांमध्ये जात होती. मला असं वाटलं की प्रत्येक मूल हे त्याच्या गतीने, त्याच्या पद्धतीने शिकतं. तर त्या मुलाचा सिलेबस तसा असला पाहिजे. आणि मग तो सिलेबस कोणी डिझाइन करायचा? म्हणजे आत्ता गेल्या 5, 7, 8 वर्षामध्ये IEP नावाची कन्सेप्ट आली. इंडिव्हिज्युअल एज्युकेशनल प्लॅनिंग. त्या मुलाला त्याच्यासाठीचं गोल्स डिझाइन झाले पाहिजे. तर पालकांना मात्र हा प्रश्न पडायचा, की मूल जातंय शाळेमध्ये, शिकत मात्र नाहीये. त्याला विचारलं काही तर जमत नाहीये. मग हे जमावं त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल सिलेबस असला पाहिजे. मी सांगायचो त्यावेळेस ते म्हणायचे, "मग तुम्हीच का नाही सुरू करत?" मग मी म्हटलं, की "ठीक आहे सुरू करूयात, पण मग जागा, अमुक-ढमुक असे खूपच प्रश्न आहेत." त्यावेळेस कुमार सत्तार्जींनी जागा दिली आणि गांधी भवनमध्ये एक जागा मिळाली आणि तिथे 3 मुलांवरती ॲबनॉर्मलला आम्ही ब्रेक केलं मधून आणि अब नॉर्मल हो. म्हणजे निगेटिव्हिटीमध्ये मग आपल्याला पॉझिटिव्हिटी पाहता येते. अब नॉर्मल हो. आणि मग ते वातावरण कसं ते घरासारखं असलं पाहिजे. कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलोय, काहीतरी वेगळं करायला आलोय, असा फीलच नसला पाहिजे. अशा उद्देशाने खरं तर ते सुरू झालं. मी आणि किशोरी पाठक नावाची ताई आहे, जी म्हणजे स्टुडंट आहे आणि ती आत्ता काम पाहते त्याचं. 2014 मध्ये आम्ही ते काम सुरू केलं. 3 बालकांवरती. खरं तर कौतुक त्या 3 पालकांचं ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आज 45 मुलं त्या शाळेमध्ये आहेत. त्यावेळेस त्या शाळेमध्ये किंवा ज्याला आम्ही रिहॅबिलिटेशन सेंटर कायदेशीर भाषेमध्ये म्हणतो, मान्यता त्याची आहे. तर त्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली त्यावेळेस प्रत्येक पालकाला तो सिलेबस समजावून सांगणं, इंडिव्हिज्युअल सिलेबस काय आहे, पालकांनी काय करणं, हा सगळा विचार किशोरीताई करते तिथे. आणि गेली आता 12 1 वर्ष एक तप झालं. मागच्या वर्षी आता 12 वर्ष काम झालंय पुरं. आणि एका चांगल्या लेव्हलवरती काम करणारी संस्था म्हणून ती सर्वश्रुत आहे. तर ही यामागची गोष्ट आहे, की अशा पद्धतीने काम करायला पाहिजे ही त्या काळची गरजच होती. बरोबर. आणि मग कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून तो पुढाकार घेतला. पण असं आपल्याकडे म्हणजे विशेषतः भारतामध्ये या मुलांसाठी डेडिकेटेडली कामं करणारी, डेडिकेटेडली असं काही त्यांना मदत करणारी सपोर्ट सिस्टीम ज्याला आपण म्हणू, ही तशी अस्तित्वात नाहीये असं म्हटलं जातं. एक पूर्ण एक सिस्टीम म्हणून म्हणतोय. एखाद दुसरे प्रयोग होत असतील. त्याची तुम्हाला कधी उणीव जाणवली का? किंवा त्याची जाणीव तुम्हाला आता वाटते का म्हणजे? आजही आहे. म्हणजे दिव्यांग मुलांसाठी काम करणं, त्याच्यासाठीचा पेशन्स, त्याच्यासाठीची एक्सपर्टी याची खूप कमी आहे. जे सायकॉलॉजिस्ट कमी आहे, स्कूल काउन्सिलर्स कमी आहे, स्पेशल एज्युकेटर्स कमी आहे आणि अशा क्षेत्रात काम करायचा लोकांचा पेशन्स नाहीये. का करायचं? म्हणजे खूपदा असा प्रश्न मला विचारला जातो, की तुमच्या घरामध्ये कोणी दिव्यांग आहे का?
तुमच्या आजूबाजूला कोणी आहे का, तुमचा नातेवाईक कोणी आहे का, तुमचा मुलगा मुलगी कोणी आहे का, तुमचा भाऊ बहीण कोणी आहे का दिव्यांग. तर आपण ना इतके संवेदनाहीन झालोय की माझ्या घरात जर असेल ना तरच मला काहीतरी करावंसं वाटतं. तर माझ्या घरात कोणीच नाहीये, दिव्यांग कोणीही नाहीये. पण काहीतरी करायला पाहिजे, कोणीतरी तर इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. त्या अनुषंगाने एक 8-10 लोकं आम्ही एकत्रित आलो आणि मग त्यांनी ते काम सुरू केलं. अ, आता आपण ही जी मुलं येतात, साधारण काय त्यांचं स्वरूप असतं, काय चॅलेंजेस असतात आणि मग आपण कशा पद्धतीने त्यांना ट्रीट करतो, कशा पद्धतीने शिकवतो आणि ते त्याच्या प्रगतीचे पॅरामीटर्स ज्याला आपण म्हणू ते काय असतं? मी मुख्यतः जो विचार करतो त्याच्यामध्ये माणसाच्या आयुष्यात 5 प्रकारचे प्रश्न आहेत. एक आहे शारीरिक, दुसरा मानसिक, तिसरा बौद्धिक, चौथा सामाजिक आणि 5वा व्यावहारिक. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण मोठ्यांचे प्रश्न पण जर कन्सिडर केले तर शारीरिक प्रश्न, मानसिक प्रश्न, बौद्धिक प्रश्न, सामाजिक प्रश्न किंवा आर्थिक प्रश्न. 6वा प्रश्न काही एक्झिस्ट करत नाही माणसाच्या आयुष्यामध्ये. 5च प्रश्न आहेत. मग मुलांच्या बाबतीत आर्थिकच्या ऐवजी मी व्यावहारिक म्हणतो. जसं की तुम्ही आणि मी एका वर्गामध्ये आहोत. तुमच्या आईने आज डब्यामध्ये जिलेबी दिली आहे आणि माझ्या आईने लाडू दिले आहे. आपण ज्यावेळेस एकत्र डबा खायला बसतो त्यावेळेस मला जिलेबी आवडते आणि तुम्हाला लाडू आवडतो. तर आपण एक-एक लाडू जिलेबीचं ट्रान्झॅक्शन करतो. व्यावहारिकता. तर या 5 प्रश्नांना अनुसरूनच काम केलं जातं. या 5 प्रश्नांमध्ये मूल शारीरिकरित्या मागे आहे, बौद्धिकरित्या मागे आहे, मानसिकरित्या मागे आहे, सामाजिकरित्या मागे आहे का व्यावहारिकरित्या मागे आहे? कुठे त्याला प्रश्न आहे? हे आयडेंटिफाय केलं जातं. जे 3 दिवसाचं ज्याला आपण म्हणू असेसमेंट घेतली जाते, की ते मूल आत्ता कुठे आहे? ते मूल आत्ता कुठे आहे हे कळलं तर काम कुठून सुरू करायचं हे कळतं. आणि ते केल्यानंतर त्या मुलाचा आय-ई-पी ठरवला जातो. म्हणजे इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्लॅनिंग. त्यात छोटे-छोटे गोल ठरवले जातात. तर समजा त्या मुलाला लिहायला शिकवायचं असेल, तर लिहायला शिकवणार या गोष्टीचे तुकडे करत असताना पेन्सिल ही गोष्ट इंट्रोड्यूस करणे, ती धरायला शिकवणे, ती कुठेतरी लिहायची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यासाठी ज्याला प्री रायटिंग स्किल म्हणतात आणि मग वर्षभरामध्ये ते मूल लिहितं होईल, असा मोठा गोल ठेवला जातो. मग आय-ई-पीमध्ये पण अनेक गोल असतात. त्या गोलचे अजून छोटे-छोटे तुकडे केले जातात आणि त्याच पद्धतीने घरी पण त्यांनी अभ्यास केला याच्यासाठी पालकांना सांगितलं. आता ए-डी-एच-डी आहे म्हणजे अटेन्शन डेफिशिएंट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर आहे किंवा मराठीमध्ये अतिचंचलता असं आपण ह्याला म्हणतो. ए-एस-डी ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर त्याला स्वमग्नता असा शब्द आहे मराठीमधला किंवा लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिलेलं मूल. आता काही बाबतीमध्ये तारे जमी पर ज्यावेळेस आलं त्यावेळेस एल-डीची मुलं, लर्निंग डिसॅबिलिटीची मुलं ही नवीन कॉन्सेप्ट सुरू झाली. आणि मग आई-वडिलांना पण छान वाटायला लागलं, की माझं मूल त्या आमिर खानच्या सिनेमातला जो आहे ना मुलगा, त्याच्यासारखं वागतंय. म्हणजे त्या चित्रपटाच्या अनुषंगाने का होईना, आई-वडील पुढे आले आणि म्हणायला लागले, की त्याचा काहीतरी तारे जमी पर सारखा प्रश्न आहे बरं का. तर त्या लर्निंग डिसॅबिलिटीचं नावच तारे जमी पर झालं. त्या तारे जमी पर मुळे काय झालं, तर पालकांचा एक्सेप्टन्स वाढला, की हो असाही प्रश्न काहीतरी असू शकतो आणि मग प्रत्यक्ष त्या 1.5-2 तासामध्ये जे आमिर खानने ट्रीट केलं, दॅट इज द थेरपी प्रोसेस. की त्या मुलांशी तुम्ही मानसिक लेव्हलवर कसं कनेक्ट झालं पाहिजे, बौद्धिक लेव्हलवर कसं कनेक्ट झालं पाहिजे, सामाजिक लेव्हलवर कसं कनेक्ट झालं पाहिजे, हे सगळं त्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकतं. मग पालक, मूल आणि संस्था किंवा शिक्षक या त्रिकुटाने जर ठरवलं, तर दिव्यांगत्वावर ते खूप चांगल्या पद्धतीने मात करता येतात आणि त्या मुलाला पुढे जाता येतं. अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगावीशी वाटतात का, की हेही चॅलेंज होतं? म्हणजे अगदी आपण अशी छोटी-छोट्या गोष्टी म्हणू ज्याला. थेट नाव नाही जरी घेतलं किंवा काल्पनिक नाव आपण वापरूयात त्यासाठी. पण हेही चॅलेंज होतं. त्यासाठी अशी-अशी थेरपी या थेरपीनी काम केलं आणि पुढं त्याचा मग रिझल्ट किंवा ते जे गोल होतं, ते मग मिळालं किंवा अचीव्ह झालं. माझ्याकडे एक मुलगा होता. आता तो कॉलेजला जातो. ग्रॅज्युएशन झालंय त्याचं आता आणि त्याच्या वडिलांच्या फॅक्टरीमध्ये कामाला जातो. अत्यंत चांगल्या घरातलं चांगलं मूल, आई-वडील सुशिक्षित. पहिले काही वर्ष माझं मूल दिव्यांग आहे, स्पेशली एबल्ड आहे, हे स्वीकारण्यात जातात पालकांचे. आणि मी पालकांना सांगत होतो, की याचे प्रश्न आहेत. मग प्रश्न कुठले-कुठले आहेत? तर बौद्धिक प्रश्न आहेत आणि शारीरिक प्रश्न आहेत. म्हणजे त्याच्या हाताची किंवा बोटांची जी पकड होती ती खूपच अशी सैल होती. त्याला पकडता येत नव्हतं.
त्याला बोलण्यात प्रश्न जाणवत होते. त्याला चालताना जे काही एक छान रुबाबदारपणे चालतात मुलं, तसा तो चालत नव्हता. आकलनामध्ये प्रश्न होते. तर त्याचे सेशन्स घेत असताना मला असं जाणवलं, की त्याला बाकी सगळ्या गोष्टी कळतायत. त्याला व्हॅल्यू नाही कळत आहे. म्हणजे 1चं नाणं नाही कळतंय, 2चं नाणं नाही कळतंय, 5चं नाणं नाही कळतंय. तर ते कसं शिकवायचं? मग 1चं नाणं, 2चं नाणं, 5चं नाणं, तर मी ज्ञानेंद्रियांचा वापर करतो. पहिलं आहे डोळे, दुसरं आहे कान, तिसरं आहे जिव्हा, चौथा आहे स्पर्श आणि 5वं आहे घ्राणेंद्रिय. आपण याला ज्ञानेंद्रिय म्हणतो, याचं कारणच आपण त्या माध्यमातून ज्ञान घेतो. मग या ज्ञानेंद्रियांना आपण जेवढं एन्हान्स करू, जेवढं उजागर करू, तेवढं आपण त्या मुलापर्यंत पोहोचायला सुरुवात करूया. मग माझे सगळे एक्सरसाइज जे आहेत थेरपीमधले, ते सगळे मी ज्ञानेंद्रियांवरती आधारित घेतो, की जेवढे ज्ञानेंद्रिय तुम्ही इन्क्लूड कराल तुमच्या थेरपीजमध्ये किंवा प्रॅक्टिकल सेशन्समध्ये, तेवढी मुलं चांगली होतील. मग 1चं नाणं ठेवलं, 2चं नाणं ठेवलं, 5चं नाणं ठेवलं आणि त्याला सांगितलं, की हे काय लिहिलं आहे? तर तो म्हणायचा 1. पण 1 म्हणजे काय? तर 1 म्हणजे मग हे किती आहे? 2. चित्र कळतायत, व्हॅल्यू नाही कळतायत. मग 2. मग आता हे किती आहे? 5 लिहिलंय. मग किती? 1, 2, 3, 4, 5. काउंटिंग येत होतं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पण 5 म्हणजे किती? 2 म्हणजे किती? 3 म्हणजे किती? तर असं प्रत्यक्ष ज्ञानेंद्रियांचा वापर करत आणि दैनंदिन व्यवहारातली उदाहरणं वापरत या मुलांना शिकवावं लागतं, ज्याला रेमेडियल टीचिंग असं म्हणतात, उपचारात्मक शिक्षण पद्धती. मग प्रत्येक मुलाचा एक लेसन प्लॅन असतो. त्या लेसन प्लॅन प्रमाणे त्यांना शिकवतो. मग काही मुलं संगीतात छान असतात, तर त्यांना संगीतातून शिकवता येतं. मग आमच्याकडे एक मुल आहे ज्याला गायीची आणि प्राण्यांची खूप आवड आहे. मग प्राण्यांच्या माध्यमातून पण शिकवता येतं. मग समजा बॉल आहे, बॉलच्या माध्यमातून शिकवता येतं, त्याला प्ले थेरपी असं म्हणतात. प्ले थेरपीच्या माध्यमातून पण शिकवता येतं. तर आपण फक्त आपली कल्पनाशक्ती वापरत नाही, की कशा माध्यमातून शिकवता येईल. म्हणजे मी एक कागद असेल आणि 4 आकार आहेत. गोल हा आकार सर्वात आधी मूल शिकतं आणि लाल रंग आधी शिकतं. मग गोल आहे, मग चौकोन आहे, मग त्रिकोण आहे आणि मग डायमंड आहे, ज्याला आपण शंकरपाळ्या किंवा पतंगाकृती म्हणतो. हे 4 बेसिक आकार काढता आले मुलाला, तर मुलाचे बौद्धिक प्रश्न नाहीयेत बरं का. मुलाला हे फिगरल कॉम्प्रेन्शन होतं. त्याला आकृती आकलन होतीये. त्याला कळतंय आकृती. आपल्याला आकृती व्हिज्युअल परसेप्शनने पण वापरता येते, आपल्याला स्पर्शाच्या माध्यमातून. आपली सर्व ज्ञानेंद्रिय 2 गोष्टींसाठी आपल्याला दिली आहेत. डोळे आपल्याला मोबिलिटीसाठी दिले आहेत आणि निरीक्षणासाठी दिले. कान ज्याला आपण व्हर्टिगो म्हणतो, तर कानामध्ये एक द्रव असतं, तो कमी जास्त झालं की आपल्याला व्हर्टिगोचा त्रास होतो. नाक आपल्याला श्वास घेण्यासाठी आणि गंध कळण्यासाठी, म्हणजे ज्याला स्मेल म्हणतो आपण, स्मेल कळण्यासाठी. जिव्हा आपल्याला टेस्ट करण्यासाठी आणि बोलण्यासाठी काम करते. स्किन आपल्याला स्पर्शासाठी कळते आणि आपलं मांस आच्छादनासाठी, कव्हर म्हणून आपण ते वापरतो. तर या ज्ञानेंद्रियांचा आपण तेवढा वापर करत नाही, जेवढा विचारपूर्वक आणि संवेदनशीलपणे आपण वापर केला मुलांना शिकवताना, तर वेगवेगळ्या एक्सरसाइज मधून आपल्याला ते करता येतं. पण याच्यामध्ये सगळ्यात चॅलेंजिंग कुठला भाग असतो मुलांना या सगळ्या गोष्टीचं आकलन करून देताना? चॅलेंजिंग भाग पेशन्स आहे. म्हणजे तुम्हाला रिपिटेटिव्हली ते सांगावं लागतं. आणि ज्यावेळेस मी 4 वेळेस सांगतो आहे, तरी त्या मुलाला कळत नाहीये, तर तो चुकत नाहीये. माझी पद्धत चुकते आहे. मला माझी पद्धत बदलायला हवी. त्याला बदलवायचं नाहीये मला. मला त्याला साजेशी पद्धत शोधून काढायची आहे. ज्यावेळेस त्याला साजेशी पद्धत म्हणजे त्याची आणि माझी फ्रिक्वेन्सी मॅच होईल, त्या क्षणी ते काम होणार आहे. युरेका, युरेका त्याला होणं, ही आपला गोल असला पाहिजे. बरोबर. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये पालकांचं अप्रोच कसा तुम्हाला पाहायला मिळतो आणि कसा असायला हवा? पालकांचा अप्रोच म्हणजे अगदी 30% पालकांचा अप्रोच असा येतो, की मी पण लहानपणी असाच होतो. बोलेल तो. सर्वसामान्य ज्याला आपण म्हणू की हे त्याच्या स्टेम्स आहेत, की या वयापर्यंत मान धरली पाहिजे, या वयापर्यंत रांगलं पाहिजे, या वयापर्यंत उभं राहिलं पाहिजे.
हे जे माइलस्टोन आहेत ते जर त्या मुलाने कंप्लीट केलं नाही तर काहीतरी बिनसलंय, काहीतरी चुकलंय. आणि मग डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियनकडे जाऊन त्याची चाचपणी केली पाहिजे की नेमका काय प्रश्न आहे. मग डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियन हे ठरवतो की नेमका कुठे प्रश्न येतोय आणि मग थेरपिस्ट आणि मग वेगवेगळ्या ज्याला थेरपीज म्हणतो आपण, फिजिओथेरपिस्ट असते, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट असतो, या सर्व प्रकारचे थेरपिस्ट इन्व्हॉल्व्ह होत जातात. आता डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियनकडेच आपण नाही गेलो तर मग पुढचे मार्गच नाही ओपन होणार. मग स्वीकार हा पहिला मुद्दा आहे. जोपर्यंत मला ताप आला आहे हे मी मान्य करत नाही तोपर्यंत मला तुम्ही डॉक्टरांकडे नेलं आणि म्हटलं की याला ताप आलाय आणि मी डॉक्टरांनी सांगितलं नाही मला काय नाही येते. मग तो थर्मामीटरवर दिसत असला तरी मी म्हणतो मला नाही जाणवत आहे. मग डॉक्टर म्हणाले ठीक आहे, नाही येते तर ठीक आहे. त्याच्यामुळे स्वीकार ही पहिली पाहिजे. स्वीकार झाला तर मुलांवरती काम होऊ शकणार आहे. त्याच्यामुळे पालकांनी हा अप्रोच घेतला पाहिजे की सर्वसामान्यपणे माझ्या मुलाने माइलस्टोन कंप्लीट केलेले आहेत का. ते नसतील केले तर मग मला जायला पाहिजे रे डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियनकडे आणि मग पुढच्या प्रक्रियांकडे. बरोबर. पण आता तुम्ही खूप छान ही गोष्ट उलगडून दाखवली. पण एक पालकांची देखील मानसिकता एक नैराश्याकडे जाऊ लागते जेव्हा मुलांची ग्रोथ त्यांना अपेक्षित आहे तशी होत नसते आणि नंतर त्याचे पडसाद त्यांच्या वर्तनातूनही दिसायला लागतात. असाही एक कोडला जातो. तेव्हा एक समुपदेशक म्हणून तुम्ही पालकांना काय सांगता? मी पालकांचे वर्कशॉप घेतो त्यावेळेस असं सांगतो की आपण मूल जन्माला का घालतो. तर खूप जण वेगवेगळी उत्तर देतात की आपल्या घराण्याचं नाव व्हावं, माझं नाव पुढे राहावं, म्हातारपणी माझा सांभाळ करावा, अमुक डमुक टमुक. अशी खूप उदाहरणं दिली जातात की किंवा उत्तरं दिली जातात. तर खरं तर आपण मानवी प्रगतीच्या या प्रवासामध्ये प्रगत जीन्स देण्यासाठी मूल जन्माला घालत असतो. म्हणजे हा एक युनिव्हर्सल थॉट आहे की आपण आपल्या मानवी प्रगतीमध्ये एक आपलं दायित्व पूर्ण करतो की प्रगत जीन्स आपण पुढच्या पिढीला देणार असतो. म्हणून मूल जन्माला घालायचं असतं. हा विचार कदाचित काही जणांना पटेल, काही जणांना पटणार नाही. पण हे सत्य आहे की आपल्या मागच्या पिढ्यांनी जर प्रगत जीन्स आपल्याला प्रोव्हाइड केले नसते तर आज आपण इथे कॅमेऱ्यासमोर तुम्ही कुठेतरी बसून हे सगळं माझं आणि सरांचं संभाषण ऐकलंच नसतं. तर आपण प्रगत जीन्स घेत घेत पुढे आलोय आणि म्हणून आपली प्रगती झाली. पण या प्रगतीच्या पथावरती काही अप्रगत जीन्स आहेत ज्यांचा विकास कुठेतरी थांबलाय, खुंटलाय. मग आपल्याला बरोबर घेऊन जावं लागेल त्यांना. आणि ते बरोबर घेऊन जाण्याचा प्रवास म्हणजे दिव्यांग मुलांसोबत काम करणं असा आहे. आणि तो स्वीकार जर केला, त्या पालकांनी असं लक्षात घेतलं की माझं मूल हे दिव्यांग आहे किंवा माझं मूल स्पेशली एबल्ड आहे किंवा माझं मूल कुठेतरी मागे आहे, असा विचार न करता मानवी उत्क्रांतीमधला एक जीन्स कुठला तरी अप्रगत राहिला आहे जो माझ्याकडे देण्यात आला आहे आणि त्याला प्रगती पथावर नेण्याची जबाबदारी पालक म्हणून माझ्याकडे. असा ज्यावेळेस विचार सुरू होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्याला एक चांगला मोटिव्ह मिळेल आणि चांगला प्रवास सुरू होईल. वा. खूपच महत्वाची मुलाची म्हणजे मला खरंच शब्द नाही. म्हणजे ही अशी मांडणी जी तुम्ही केली आहे ना, असा खरंच विचार खूप कमी लोक करत असावेत. पण सर ही समस्या किती मोठी आहे म्हणजे एक भारत सोडून द्या, पण आपण महाराष्ट्राचा विचार करूया समजा. महाराष्ट्रात असे दिव्यांग मुलं त्यांच्यासाठीची ही जी सगळी सिस्टीम आपल्याला तयार करायची हे चॅलेंज किती मोठं आहे आणि आता कुठवर पोहोचू शकतो आत्ताच्या ह्याच्यात? म्हणजे आता आपण फक्त ASD ज्याला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं म्हणतात, मराठीमध्ये स्वमग्न म्हणतात. तर स्वमग्न मुलांचा विचार केला तर पूर्वी 100 मध्ये एक होतं. ते 60 मध्ये एक आहे आता. हो. ते 60 मुलांमध्ये एक दिव्यांग ASDचं मूल आहे. आता ज्यावेळेस दिव्यांगत्व येतं त्यावेळेस ते काही असं पाहून येत नाही की गरिबाचं घर आहे, श्रीमंताचं घर आहे, हिंदूचं आहे, मुसलमानाचं आहे, ब्राह्मणाचं आहे, कोणाचं घर आहे असा काही प्रश्न नाहीये. दिव्यांगत्व त्या मुलाला ते जेनेटिकली प्रोव्हाइड होतं आणि ते येतं. किंबहुना बरीच कारणं पण असू शकतात दिव्यांगत्वाची. जेनेटिकल मी याच्यासाठी म्हणतोय कारण आपण रेफरन्स तो घेतला सगळ्या मागचा. मग प्रेग्नन्सीच्या काळामध्ये कमी काळ प्रेग्नन्सी असेल, गर्भाशयातलं पाणी संपलं असेल, काही औषधांची ॲलर्जीज असतील,
या अनेक कारणांपैकी एक कारण कुठलं तरी असू शकतं. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरच्या बाबतीत तर अजून संशोधनच चालू आहे. पूर्वी स्किझोफ्रेनिया म्हणजे छिन्न मनस्कता नावाचा जो आजार आहे, तो आणि ऑटिझम एकच समजला जायचा. आणि मग कालांतराने असं लक्षात आलं, की 16 वर्षानंतर छिन्न मनोविकृती सुरू होते. वयात मूल आल्याच्या आसपास त्या आजाराची काही लक्षणं दिसायला लागतात स्किझोफ्रेनियाची. त्याच्या आधी नाही दिसत. मग हे नेमकं काय आहे, की ते 3 वर्षापासूनच दिसतंय. 2.5-3 वर्षामध्येच ऑटिझमची लक्षणं कशी दिसत आहेत. मग त्याच्यावरती संशोधन सुरू झाल्यानंतर स्किझोफ्रेनिया आणि स्किझोफ्रेनिया आणि ऑटिझम वेगवेगळे करण्यात आले. आणि मग त्या दृष्टीने विचार झाला. कारण स्वमग्न माणूस मूल जसं त्याच्या त्याच्या विचारात असतं, स्वमग्नता याच्यासाठीच नाव दिलं, की तो स्वतःच मग्न असतो. त्याला भाषा वापरायला आवडत नाही. त्याला संवाद करायला आवडत नाही. त्याला खुणेने बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतात किंवा त्याच्या त्याच्या विश्वामध्येच तो असतो. म्हणजे स्वमग्नतेचं मी वर्णन असं करतो, की त्याने त्याचं एक अत्यंत कोझी, हॅपी गो लकी आयुष्य तयार केलंय. त्याचं विश्व तेवढं आहे आणि तो त्यासोबत कम्फर्टेबल आहे. आपण म्हणतो, की बाबा असं नाही बरं का, तुझा कम्फर्ट तू सोड आणि या विश्वामध्ये विश्वामध्ये जे चाललंय त्याच्यामध्ये तू इन्व्हॉल्व हो, रम. बघ याच्यामध्ये असं करतात, त्याच्यामध्ये तसं याला कपाट म्हणतात, याला टेबल म्हणतात. आपण मुळातच त्याला भाषा शिकवायला जातो, कम्युनिकेशन शिकवायला जातो, सामाजिकीकरण करायला जातो आणि त्या मुलाला या सगळ्याचा विरोध असतो. मग 60 मुलांमध्ये 1 मूल असेल, तर आपलं पॉप्युलेशन फक्त स्वमग्नतेचंच किती असेल? म्हणजे मी आता सोलापुरात काम करतोय, सोलापूर जिल्ह्यामध्ये. दिव्यांग सेवा केंद्र आणि रामकृष्ण सेवा प्रकल्पाच्या 2 प्रकल्पांवरती. तर सोलापूर जिल्हा मी दिव्यांग मुलांसाठी काम करायसाठी दत्तक घेतलेला आहे. तर 11 तालुके आहेत. 11 तालुक्यांमध्ये ते काम उभं करायचं डिसेंबरपर्यंत असा मानस आहे. ती गोल ठरवलाय आणि तिथल्या पालकांनाच मी नॉलेज ट्रान्सफर करतोय. मग असे किती पंकज मिडभाकरे तयार होतील. मी जाईल त्यावेळेस त्या दिव्यांग मुलावर काम होईल किंवा थेरपी सेंटर सुरू असेल तिथेच काम होईल. तर मी आता नॉलेज ट्रान्सफरवर आलोय, की अमुक एक माणूस दिव्यांग मुलाचा पालक आहे. त्याला सांगतो, की सायकॉलॉजिस्ट हे करतो, स्पेशल एज्युकेटर हे करतो, ऑक्युपेशनल थेरपिस्ट हे करतो, स्पीच थेरपिस्ट हे करतो, त्यानंतर फिजिओथेरपिस्ट हे करतो. मग या सर्व लोकांना घेऊन मी तिथे जातो. आणि नॉलेज ट्रान्सफर तुम्ही काय करता ते आम्हाला शिकवा. जसं बाबा आमट्यांनी काम सुरू केल्यानंतर तेवढे डॉक्टर नव्हते ना. त्या लोकांनाच ते काम शिकवायला सुरुवात केल्यानंतर ड्रेसिंग करता येतं. ड्रेसिंग शिकवता येतं. असं झालं तर काय करता येतं, तसं झालं तर काय करता येतं. हे सगळं नॉलेज ट्रान्सफरच्या माध्यमातून आणि मग प्रत्येक पालकच थेरपिस्ट होईल. कदाचित त्याच्याकडे डिग्री नसेल, पण त्याच्याकडे अनुभव असेल आणि त्या अनुभवातून तर त्याच्या मुलावरती जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. असा सोलापूरचा माझा अनुभव आहे. म्हणजे अजून मी माळशिरसमध्ये पोहोचलेलो नाही, अजून मी बार्शीत पोहोचलेलो नाही. मी सांगोला, मंगळवेढा आणि अक्कलकोट अशा 3 तालुक्यांमध्ये पोहोचलो आता. उत्तर दक्षिण सोलापूर. अजून 7 ते 8 तालुके बाकी आहेत. जिथला आकडा माझ्यापर्यंत नाहीच आहे. मग फक्त 60 मुलांमध्ये 1 दिव्यांग असं जर धरलं एकाच प्रकारचं, तर असे आपल्याला खूप अज्ञात आहे. आणि असे खूप लोकं तयार होण्याची गरज आहे, ज्यांनी स्पेशल मुलांवरती काम करणं अपेक्षित आहे. याच्यासाठी नॉलेज ट्रान्सफर. तर मी सोलापूरला जातो, तर मी म्हणतो, की 2च गोष्टींचं ट्रान्झॅक्शन होतं. मी पैसे देत नाही, मी पैसे घेत नाही. मी ज्ञान देतो, मी ज्ञान घेतो. मी प्रेम देतो, मी प्रेम घेतो. एवढंच ट्रान्झॅक्शन आपण करूया आणि यातून आपण काम उभं करूया. म्हणून रामकृष्ण सेवा प्रकल्प आणि दिव्यांग सेवा केंद्र अशी 2 कामं तिथे खूप छान चालू आहेत. पण गरज तर खूपच मोठी दिसते. मोठी आहे. प्रचंड मोठी आहे. पोहोचणार कसे आपण? एक समाज म्हणून आपण पोहोचणार कसे? पालकांनीच पुढे यायला पाहिजे, की मला ट्रेन करा. मला ट्रेन केलं तर मी माझ्या मुलांवरती काम करेल आणि आजूबाजूच्या मुलांवर पण काम करेल. म्हणजे सोलापूरचा रामकृष्ण सेवा प्रकल्प जो आहे त्याच्यामध्ये आम्ही त्याची रचनाच अशी केली आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे 5 दिवस काम चालतं. शनिवारी त्यांची बैठक असते पालकांची सगळ्यांची. 2 वेळेस त्यांची प्रत्यक्ष बैठक असते कार्यालयामध्ये आणि 2 वेळेस मी ऑनलाईन बैठक घेतो त्यांची. सोमवारी शारीरिक गोष्टींवर काम होतं, मंगळवारी मानसिक, बुधवारी बौद्धिक, गुरुवारी सामाजिक, शुक्रवारी व्यावहारिक. मग शुक्रवारी व्यावहारिक आपण म्हणतो तर म्हणजे काय होतं, तर त्यांना भाजी मार्केटला नेलं जातं. भाजी विकत घेतली जाते. त्याचं दुकान लावलं जातं कार्यालयामध्ये आणि तेच भाजी घेतात.
मग अशा खूप गोष्टी करता येतात छोट्या छोट्या. मग झाडं आणता येतात, झाडं लावून घेता येतात, झाडं कितीला मिळतात, झाड आपल्याला काय काय देतं, झाडाला आपण काय काय देतो. हा व्यवहार पण फक्त वृक्षारोपणातून हा व्यवहार शिकवता येऊ शकतो. हे झाड काय देतं, तर झाड आपल्याला ऑक्सिजन देतं, कार्बन डायऑक्साईड घेतो. मग हे विज्ञान पण शिकवता येतं. व्यवहारासोबत हे विज्ञान आहे. मग मुलांना कळतं की काय काय आहे. मग प्रत्येक मुलाला झाड व्हायला शिकवलं जातं, की तू झाड आहेस, ह्या तुझ्या फांद्या आहेत, हे तुझं खोड आहे. अशा छोट्या-छोट्या उदाहरणातून, माध्यमातून त्या मुलांना मग मी पालक आहे दिव्यांग मुलाचा, तर मी सोमवारी येईन आणि मी शारीरिक व्यायाम, योगासनं, सूर्यनमस्कार घेईन. माझं मूल त्याला 4 तास मला देणं आहेच. बरोबर. ती माझी ड्युटीज आहे, ते माझं कर्तव्यच आहे. मग मी तुमचं, त्यांचं अजून 10 जणांची मुलं गोळा करतो आणि माझ्या सोबतीला कोणी अजून मदतगार घेतो माणूस आणि मी सोमवारचे 4 तास मारतो. मग सोमवार नंतर मला मंगळवारी यायचं नाही, बुधवारी यायचं नाही, गुरुवारी यायचं नाही, शुक्रवारी यायचं नाही. मला 4 दिवस 4 चोख 16 तास कमावता येतात. माझ्या मुलाची जबाबदारी मी घेत नाही, तुम्ही घेता. मग तुम्ही 8-10 मुलांसोबत माझ्या मुलाची आणि तुमच्या मुलाची जबाबदारी घेतात. असं प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पालक वेगवेगळ्या विषयावर काय घ्यायचंय, काय सिलॅबस आहे, काय खेळ असणार आहेत, काय बोलायचंय, हे सगळं ट्रेनिंग पालकांना दिलं आहे. आय-ई-पी बनवण्यापासून सेशन डिझायनिंग पर्यंत. असं काम आत्ता चालू आहे आणि असं काम प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये ज्यावेळेस उभं राहील, की आम्हाला शिकवा आणि ते शिकवायला मी ओपन आहे. म्हणजे जिथून-जिथून मला फोन येईल, त्यांना मी जाऊन त्या पालकांच्या 10 पालकांच्या गटाला मी हे सगळं ट्रेनिंग द्यायला तयार आहे. मग त्यासाठी तुम्हाला संपर्क कसा साधता येईल? आपण संपर्कासाठी नंबर देऊयात, ईमेल देऊयात. श्रोतेहो, आमच्या गप्पांनंतर जेव्हा हा एपिसोड आमचा रिलीज होईल, तेव्हा त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पंकज सरांचा नंबर किंवा त्यांनी जे काही संपर्कासाठी दिलेला पत्ता असेल, तो मी नक्की देईन. ज्यांना त्यांच्याशी आणखी इंटरॅक्ट करायचं आहे किंवा मदत हवी आहे किंवा मदत द्यायची आहे, अशा सर्वांनी जरूर त्याचा लाभ घ्यावा. हा संवाद जो आहे ना, हा खरं तर आपणच आपल्यासाठी केलेला आहे. आपण नाही, कोण कुणासाठी करत नाही जगात. हे आपणच आपल्यासाठी करतोय. समाज म्हणजे आपणच आहोत. मग समाजातलाच एक फार मोठा वर्ग जर या सगळ्या गोष्टींपासून वंचित होत असेल, एकीकडे आपण विकसित भारतातली गोष्ट करतोय, त्याचवेळी समाजात एक फार मोठा वर्ग असा आहे, की ज्याला खरी वेगळी गरज आहे त्याची. त्याची ती की खरं तर ही आपल्या देशाची मानसिक गरज आहे असं मी म्हणतो. त्यासाठी आपण सगळ्यांनी थोडे-थोडे पावलं उचलायलाच हवे. नंतरचा पंकज सर एक शेवटचा प्रश्न. या सगळ्या कामातनं काय मिळतं हो? कारण मला हे माहिती की तुम्ही हे फार वेगळं एक मिशन म्हणून हे सगळं केलेलं आहे. हा बिझनेस तुम्ही होऊ दिलेला नाहीये. मग ह्या सगळ्यातनं मिळतं काय? प्रेरणा मिळते जगण्याची. मी का उठायचं सकाळी? तर मला काहीतरी काम आहे. माझी कुठेतरी वाट पाहत आहे. माझ्यावर कोणीतरी प्रेम करतं. मला त्याला काहीतरी द्यायचं आहे. त्याच्याकडून मला काहीतरी मिळणार आहे. हा जो जगण्यातला हेतू आहे, तो मिळतो. एक दिव्यांग म्हणून तुम्हाला लांबून पळत-पळत येतं, धावत येतं आणि अत्यंत कुठलंही त्याला काहीच देत नाही तुम्ही. चॉकलेट देत नाही, गोळी देत नाही, काही नाही. तुम्ही फक्त स्पर्श देता, डोक्याला हात फिरवता. त्याची लाळ तुमच्या अंगावर गळत असेल, तुमच्या शर्टवर गळत असेल, तर तुम्हाला त्याची किळस येत नाही. तो कसाही असला तरी तुम्ही त्याला तसाच्या तसा स्वीकारतात. तुमचं हे प्रेमाचं ट्रान्झॅक्शन तुम्हाला जगण्यातला हेतू देतं आणि तो जगण्यातला हेतू मला या कामातून मिळाला. वाह! तर मंडळी, अतिशय नेमक्या शब्दात पंकज सरांनी त्यांची भावना व्यक्त केली. हा पॉडकास्ट स्पेशल मुलांवरती जे स्पेशल काम चालू आहे आणि त्यातनं आपण काहीतरी स्पेशल घ्यायला हवं, या हेतूने आज आम्ही सादर करतो आहोत. तुम्हाला आवडला तर जरूर आम्हाला कळवा. पंकज सरांच्या या कार्याला हातभार लावायचा असेल तर जरूर त्यांच्याशी संपर्क साधा. हे एक छोटंसं आव्हान जाता-जाता करतो. हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ही फार मोठी गरज आहे, की हे कार्य अनेक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे देखील आपल्या हातून होऊ शकतं. त्या कामी देखील हा पॉडकास्ट तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून हे कार्य करू शकता. हे जाता-जाता एक आवाहन करतो. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि इतक्या छान शब्दात हे सगळं जग उलगडून दाखवलं. तुमच्या माध्यमातून या सर्व पालकांपर्यंत आणि मुलांपर्यंत मला पोहोचता येईल, ही संधी तुम्ही मला दिलीत यासाठी मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.